एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वच्चे मावशी, अहो संपदाला हाताशी धरून मी कशाला काय खेळ खेळू? मी तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगते. ते एक दिवस असा येईल ना, तुलाच तुझ्या घरातून बाहेर पडावं लागेल आणि ती गोष्ट मी करेन. मला घराबाहेर काढणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे हो वच्चे मावशी. इंद्रनील ऐकतो ना तुमचं, म्हणून इथे येऊन बोलण्याची हिंमत झाली तुमची. पण बघा, एक दिवस इंद्रनीलच तुम्हाला हाताला धरून घराच्या बाहेर काढतो तुम्ही. देवा, काय करू रे? म्हणजे ही ललिता वतनीवर येईल. हिला मला ना सुतासारखी सरळ करायची. काय करू रे, मला सुचत नाहीये. विचार, असं भारी पडणारं कोणीतरी माणूस आणलं पाहिजे तिच्या समोर. थँक्यू बाबा, दिलीच आयडिया. संपदा ही एक बाई आहे, ललितावर भारी पडणारी. हो, ती पण मेली अशी आहे ना, एक नंबरची बेभरोशी मुलगी. इतकं सांगितलं तिला ललिताबद्दल, पण नाही तरी येरी माझ्या बागल्या. ऐकायचं म्हणून नाही. काय करू ही संपदा माझं ऐकेल? काय करू म्हणजे ती ललिताची साथ सोडून माझ्या मागे येईल? संपदा, कसं समजावं ग राजा तुला? काय चाललंय? वच्चे मावशीने दिलेली धमकी विसरलीस? इथलं आपलं रेशन पाणी संपलं, ललिता शिरखेडला जायची तयारी करते. डोकं फिरलंय का तुमचं? तिथे जाऊन काय करायचंय? बघू, करू काहीतरी. जानकी वहिनी आहेत तिकडे, आणि गळ घातले ना, आता भैयासाहेब माफ करतील आपल्याला. त्यांचं वय झाले आता. म्हातारपण आलं ना की माणूस मऊ होत जातो. तुमचं ते भैयासाहेब यमदूत समोर आला ना तरी मऊ होणाऱ्यातले नाहीयेत. आणि त्या वंश कानाने ठार ऐकू येत नाही, पण दुसऱ्याचे कान बरोबर भरू शकतात त्या. ठीक आहे ग, जानकी वहिनींच्या शब्दांवर विश्वास आहे भैयासाहेबांचा. ते ऐकतील जानकी वहिनीचं. आणि आता तू माझं ऐक, निघायची तयारी कर. चल. कशाला? वच्चे मावशीने पहिल्यांदा धमकी दिलेली आहे का? आता पहिल्यांदा एवढे तोंड कशी पडलोय आपण. आम्ही तिची परीक्षा घ्यायचं ठरवलंय. तिला पश्चाताप झालाय, तो खरा आहे की खोटा आहे? तुझ्या घरच्यांनी तिची परीक्षा घ्यायचं ठरवलेलं आहे. काय? वच्चे मावशी महेशला घेऊन घरी येणार आहे तुझ्या आईच्या. तेव्हा लक्षात ठेव, फुल ड्रामा कर.
त्या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास बसला पाहिजे, तरच पुढच्या गोष्टी सगळ्या नीट होतील. संपदाला घेऊन तुझे खेळ खेळतेस ना, ते बंद कर. आता वसंतरावांना या सगळ्या गोष्टी मी सांगेन आणि मग पुढे काय होईल याची जबाबदारी तुझी. वच्ची मावशी, अहो संपदाला हाताशी धरून मी कशाला काय खेळ खेळू? मी तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगते. ऐकल्या ग वय तुझ्या समजुतीच्या गोष्टी, सकाळी गार्डन मध्येच ऐकल्या मी. स्वानंदीला घराबाहेर काढण्याचे तुझे जे प्रयत्न चालू आहेत ना, ते बंद कर. ते एक दिवस असा येईल ना, तुलाच तुझ्या घरातून बाहेर पडावं लागेल. चल बॅग बिग भर तुझी, जाऊया आपण. तुला ते काय राज्य बिज्य करायचंय ना, तिकडे जाऊन कर. खड्ड्यात गेलं तुमचं ते शिरखेड आणि मसनात गेले ते राज्य. बच्ची मावशींच्या भीतीने मी माझं घर अजिबात सोडणार नाही. यापुढे काय करायचं ना, त्याचं प्लॅनिंग मी आधीच करून ठेवलंय. प्लॅनिंग तर तू नेहमीच करतेस ग. वच्ची मावशी कायम तुझ्या पुढे 4 पाऊल असतात. ह्या खेपेस नाही असं होणार. आणि झालं तर तुम्ही म्हणाल तिथे येईन मी, पण त्याआधी संपदाला गाठायला हवं मला. वच्ची मावशी तिला भेटण्या अगोदर मला तिच्याशी बोलायला हवं. संपदा ललिता बोलते. 10 मिनिटं तुझ्या ऑफिसच्या खाली ये. काम म्हणजे काम आहे म्हणून बोलवते तुला. हे कोण? आता काय तिच्याकडे निघालेस का तू? जायलाच लागणार आहे. ही बया जर हातातनं सटकली ना, तर सगळंच कठीण होऊन बसेल. ठीक आहे, चल मी सोडतो तुला. आता उन्हाची रिक्षा वगैरे नाही मिळणार. चल. आई बरं झालं तुम्ही तयारच आहे. बाबा आपल्याला जायचं आहे ना? बाबा अच्छा अच्छा, रात्रीचं लक्षात नाही राहिलं. काय कुठे जायचं सांगशील की नाही काही? आई तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्ही चला, तुम्हाला आनंदच होईल. हो, पण नक्की जायचंय कुठे? तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे? अगं माझा विश्वास आहेच तुझ्यावर. मग झालंच तर. बाबा पण तयार आहे. मी बाहेर आहे, तुम्ही बाहेर या लवकर. बाळू दादा, मी आई बाबांबरोबर बाहेर जाते. हो हो आम्ही टीव्ही बुक करायला जातोय. इथला स्वयंपाकाचं बघाल ना तुम्ही? हो हो, मी भरली भेंडी करून ठेवतो, पण ते मसाला वांगी मला नाही येत ना. ते मी करते. मसाला करून ठेवलाय, तो मिक्सर मधून काढून ठेवा. आणि आपलं नेहमीच आमटी, कोशिंबीर आणि कणिक भिजवून ठेवा. आई बाबा जेवायला बसतील ना, तेव्हा मी गरम गरम पोळ्या करून देईन त्यांना. हो, पण एवढे सगळे पदार्थ कशाला करायचे आहेत? मला अजून आमरस पण काढायचा आहे. करायचे, सगळे पदार्थ करायचे. यापूर्वी होत होते ना? हो. काय करायचं? तिचं प्रेम तर उतूच चाललंय अगदी. आत्ता हिला दुखवून नाही चालणार. जावं लागेल आपल्याला. संपदाला फोन करायला लागेल परत. फोन का नाही उचलते मुलगी? जाऊते ग, नंतर कर तिला फोन. आपल्याला जायला आपल्या नव्या वहिनी साहेब आपली वाट बघतायत बाहेर. आणि आता आईंसमोर टीव्हीचा विषय काढू नका. मला त्यांना सरप्राईज द्यायचंय. हो, चला निघायचंय ना. हो. लिंबाग कुठे जातोय आपण? आई चला ना, कळेल तुम्हाला. सगळं गुपित ठेवलं अगदी. चला तरी. बाबा चला. काळू दार लावून गेले. हो हो. त्या स्वानंदीताईंनी एवढं केलंय सगळ्यांसाठी, पण त्यांचं कुणाला काहीच पडलेलं नाही. सगळे विसरून गेलेत त्यांना. हो, पण वच्छी मावशी नाही विसरणार. ते घेतील त्यांची काळजी.
वच्छी मावशींना फोन करून सांगायलाच पाहिजे. वच्छी मावशी, हा हा बाळू बोल रे. काही नाही हो वच्छी मावशी, त्याचं काय आहे, अगदीच राहवलं नाही म्हणून काय झालंय ना ते सांगायला फोन केला होता मी. काय झालं आता? काय होणार वच्छी मावशी, बाई साहेबांनी निलिमा वहिनींवर काय जादू केली आहे ना तेच काही कळत नाही. हो, निलिमा वहिनींची भाषाच बदलून गेली आहे. स्वानंदीताईंच्या हातचा सगळा कारभार हिसकावून घेतलाय, आता गेल्या टीव्ही आणायला. अगो बाई, निलिमाला पण घोळात घेतलं का? बघा ना, म्हणजे नील साहेब चिडले होते ना तेव्हा स्वानंदीताईंच्या मागे कुणी उभं राहिलं नाही. हो ना. आणि आता टीव्ही घरात येणार म्हटल्यावर तिघही एक झालेत. बघ रे, सगळ्यांनी म्हणून एकटं पाडलंय माझ्या लेकीला. चारी बाजूने घेऊन टाकलं असं. तिची बहीण संपदा, सख्खी बहीण, ती पण तिच्या विरोधात गेली. आणि नशीब आहे माझ्या स्वानंदीचं ना. हो, ती तर देशपांडेंची मुलगीच वाटत नाही हो. हा ना, आमच्या बाई साहेबांसारखी दुष्ट आणि हावरट मुलगी आहे ती. माहिती रे मला. संपदा आणि ललिता एका माळेच्या मणी आहेत. सारख्याला वारख्या, दुष्ट. या बायकांना ना दुसरी भाषाच नाही कळत, त्यांना फक्त पैशाची भाषा कळते रे. माहितीये ना मला. बरं बाळू, मी करते तुला नंतर. हा बरं, ठेवतो. संपदा, या दोघांचं जीवन मी नाही बर्बाद करू देणार तुला. मला माहिती आहे तुला तुझ्या बहिणीचीच काय कुणाच्याच प्रेमाची चाड नाहीये ग. तुझ्यासारख्या मुलींना ओळखते मी. फक्त पैशापुढे झुकणाऱ्या मुली आहात तुम्ही. आणि ललिताच्या कृपेने माझ्याकडे खूप पैसा आहे. सव्वा कोटी दिले नाही ना तर ती बाई लग्न मोडेल. असा कोण माणूस भेटेल मला की जो तिला 1.25 कोटीचं दर्शन घडवू शकेल? सुचत नाही हो. आहे एक माणूस आहे. इन्कम टॅक्स वाल्याला फोन लावायचा ना. त्याने काय होईल? त्याला जो काळा पैसा आहे ना तो कुठेतरी लपवावा लागेल ना. हा, काय करायचं, आपणच त्याच्या विरोधात तक्रार करायची आणि आपणच त्याला तो पैसा लपवण्यासाठी ना ललिताबाईचं घर दाखवायचं. हा, मला मिसेस वत्सला सरमळकर यांच्याशी बोलायचंय. मी इन्कम टॅक्स ऑफिस मधून संतोष जोशी बोलतोय. अगं बाई, तुम्ही जी तक्रार केली होती ना, हा, त्यामुळे आमच्या खात्याने 5 कोटीची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे. त्याचं बक्षीस म्हणून तुम्हाला 10% मिळणार आहे. तुमच्या नावाचा चेक सुद्धा बनलाय. ही तुमची रक्कम, नीट बघून घ्या. भाऊ बघाव. बरोबर आहे. 50 लाख लिहिलेलं आहे. क्षीरसागरची तक्रार केली आणि इनामापोटी मला 50 लाख रुपये मिळाले. ललिता, तुला मदत करण्यासाठी हे पैसे मी वापरले आणि आता हेच पैसे तुझ्या विरोधातही वापरणार आहे. आई या. इकडे कुठे आलोय आपण? ते का उतरलो आपण? कळेल ग, हत्ती गेला शेपूट राहिलंय. समोर शोरूम दिसत ना, तिकडे जायचं आपल्याला. पण हे शोरूम तर आई आतमध्ये चला ना, तुम्हाला कळेल लगेच आपण इथे कशासाठी आलोय ते. अगं डॉक्टरची अपॉइंटमेंट होती आज माझी. मी पटकन फोन करते आणि येते. तोपर्यंत हो पुढे तू. तुम्ही बोलून घ्या, आपण एकत्रच जाऊ. निलिमा असू दे ग.
शोरूम मध्ये फोनची रेंज गेली तर प्रॉब्लेम होतील. येईल 10 मिनिटात. तू अपॉइंटमेंट घेणे ये लवकर. आई आलो आले मी. ललिता काकू, हॅलो काकू, कुठे आहात तुम्ही? कधीपासून वाट बघते तुमची मी. अगं निलिमाने काहीतरी महत्वाचं काम काढलं, त्यामुळे तिच्या बरोबर यायला लागलं मला. काय? मग आता मी इथे काय करू? बघ, आज आपली भेट होणार नाही, पण महत्वाचं सांगायला तुला फोन केलेला आहे मी. कुठली गोष्ट? बच्ची मावशींना आपल्या दोघींबद्दल सगळं कळलंय. काय? एक मिनिट, सगळं कळलंय म्हणजे? संपदा, फार बोलायला लावू नको. वाऱ्यावरती गोष्टी पसरतात आणि गावभर होतात. आपण दोघी म्हणून ज्या गोष्टी करतोय ना, त्याचा संशय त्यांना आलाय. त्यांना ते सगळं कळलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जर तुझ्याकडे चौकशी केली तर तू माझं काहीही ऐकणार नाहीयेस असा विश्वास त्यांना वाटला पाहिजे. तशीच वाग. हो हो, कळलं ना. म्हणजे ललिता काकूंनी मला काहीही सांगितलं तरी संपदा ऐकणार नाही, बरोबर? करेक्ट. होते मी फोन. बाय बाय. म्हणजे गेम आता हळूहळू इंटरेस्टिंग होत चालला. ललिता काकूंचा अंदाज जर बरोबर असेल तर बच्ची आत्या नक्की येते. आता दोघी बरोबर माझ्या चक्रात अडकल्या. संपदा, दोन्हीकडून फायदा करून घ्यायची वेळ आलीये. अरे, आयुष्य सुधारण्याची संधी खरोखर आली की काय? या, वेलकम. काय ग, त्या दिवशी एवढं जीवाच्या आकांताने तुला समजवलं तरी पालथ्या घड्यावर पाणी का ग? बहिणीचं आयुष्य बर्बाद करायला निघतेस. कसली बाई आहेस तू? एक मिनिट, माझ्यावर ओरडून बोलू नका. तुम्ही स्वतःला फार शहाणा समजता ना. तुम्हाला माहित होतं ललिता काकू कशा आहेत, तरी सुद्धा तुम्ही स्वानंदीचं लग्न नील बरोबर लावून दिलं. तेव्हा नाही लाज वाटली? लाज नाही वाटली, भीती वाटली. पण नील आणि स्वानंदीचं एकमेकांवरचं प्रेम बघून ती भीती कुठच्या कुठे पळाली होती ग माझी. पण ती ललिता पैशाच्या हव्यासापायी आपल्या मुलाच्याच आयुष्यात विष कालवायला निघाली. हे मला आधी माहित असतं ना तर हे लग्न होऊ दिलं नसतं ग मी. ज्याला पैशांची हाव असते ना, तो माणसाला असं किलोच्या भावात विकतो. कोणाशी बोलते मी? कधी बघितलंय का पैसा आयुष्यात? किती हवेत तुला पैसे? किती हवेत पैसे? काय वजन आहे तुझं? 40, 50, 60? गेला वजन 70. चल, दिले तुला मी 70,000 दिले. नाही, 1 लाख. 5. बाई, दाखवलंस ग, मूळ रूप दाखवलंस. कशी काय जन्माला आलीस ग त्या देशपांड्यांच्या घरात? लायकी नाही तुझी त्यांच्या घरात जन्माला येण्याची. माझी लायकी काढू नका, तुमची लायकी सांग. देऊ शकता 5 लाख रुपये? म्हणजे स्वानंदीसाठी काहीही करेन मी. 5 लाखाची कसली गोष्ट घेऊन बसलीस ग? अरे बापरे, खरोखर देताय की काय 5 लाख? थोबाड बंद करायचं. घ्या, 5 लाख घ्यायचं आणि स्वानंदीचा पिच्छा सोडायचा. बच्ची आत्या,
एवढ्या तोऱ्यात चेकबुक घेऊन फिरताय, माहित नाहीये का चेक बाउन्स झाल्यावर जेलची हवा खावी लागते? आज नाही भुईतून उगवली मी, सगळं माहितीये मला. हा चेक घ्यायचा, खात्यात टाकायचा, पैसे काढायचे आणि मी सांगेल ते काम करायचं. कळलं? बोला. आलीस, मुद्द्यावर आलीस. काम असं आहे, ललिताच्या घरी जायचं आणि तिच्या मुलासमोर म्हणजे नील समोर तिचं सगळं पितळ उघडं करायचं. स्वानंदीला घराबाहेर काढण्यासाठी ललिताने काय काय केलं हे सगळं नीलला सांगायचं. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे, सांगेन तुला मी, त्या सुद्धा नीलपर्यंत पोचवायच्या. करणार? काम झालं समजा. वा, बच्ची आत्या, बोला. बाहेर येऊ सोडायला? देशपांड्यांची नाही, ललिताचीच मुलगी वाटते.